तुम्हाला व्हिडिओचा स्टार्टिंगचा पार्ट पाहून कळलंच असेल की आज घरी कोणी नाहीये. थंबनेल पाहून पण कळलं असेल आज घरी कोणी नाहीये. आजीला गावी घेऊन गेलेत. त्याच्यामुळे मला हे सगळा पसारा जो आहे तो आवरायचा आहे. आजचा त्याचाच व्लॉग आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग नक्की पहा. आणि मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मला पेनड्राईव्ह घ्यायचा आहे, पण मला पेनड्राईव्ह घ्यायला काही जमलं नाही. सो मी आज पेनड्राईव्ह घ्यायला जाणार आहे. आणि काही बाकीची काही बाहेरची कामं असतील ती पण करेन आजच, कारण मला सॅटर्डे संडेच टाइम भेटतो बाकीची बाहेरची कामं करायला. सो व्हिडिओला सुरुवात करते. लेट्स गेट स्टार्टेड. आंघोळीला गेले होते तेव्हा सकाळी एवढी 2 बादल्या भरून जी कपडे होती तेवढी सगळी धुवून टाकलीत. आता ही कपडे वाळत घालायची आहेत मला. आता कपडे वाळत घालून झाली आहेत. मी वॉचमॅनला बोलवलंय. त्याला म्हटलंय की तेवढा जो सोफा आहे आमचा तो वरती नेऊन ठेवायचा आहे. मग ही आजीची जी खालची गादी आहे ती वरती उचलून मला या सोफ्यावर ठेवायची. मला खरं सांगू, मला कपडे किती पण धुवायला आवडतील, मला कपडे वाळत घालायला आवडत नाहीत. आणि मला भांडी किती पण घासायला आवडतील, पण भांडी मला ना ट्रॉलीमध्ये लावायला बिलकुल आवडत नाही. काय माहित का, हे माझं म्हणजे एकदम फिक्स आहे. पण आता शेवटी मम्मी नाही म्हटलं, करावंच लागणार. आता ती तर मस्त मजा करेल गावी. आजी सोबत जितक्या दिवस राहील तितक्या दिवस मजा. माझी मम्मी, लोक गावाला गेल्यावर बारीक होतात, माझी मम्मी गावाला गेल्यावर जाडजूड होते मस्तपैकी. मोकळं वातावरण असतं, मोकळी हवा असते ना, मग त्याच्यामुळे बरं वाटतं. आता मी वाट बघते वॉचमॅन कधी येतोय, कारण एकदा तो तेवढा सोफा वगैरे उचलून झाला ना मग मला लादी वगैरे पुसून घ्यायला काहीच वाटणार नाही. पण आधीच ते आहे, नंतर ते काढलं परत त्याच्या खालची घाण पुसा, त्यापेक्षा सगळं एकदम पुसलेलं कधी चांगलं, म्हणून मी थांबलीये. हाँ वो खुर्ची भी लेके जाना है, खुर्ची भी लेके जाना है. साथ में सब नहीं मतलब ये एक रखने के बाद वो एक ऐसे. मैं भी हटा लेती हूँ. आगे आगे करो ना इसको, हल्का है. नहीं होगा. हाँ नहीं, अकेले से नहीं, मैं हूं ना पकड़ने के लिए. चलो फिर. हाँ, ही आता खुर्ची वरती नेऊन ठेवायची आहे. मी वाट बघते की ते येतील आणि खुर्ची घेऊन जातील, कारण त्यांना इकडचा जो सोफा होता तो मी ठेवू लागले. आता ही खुर्ची काय ते एकटे नेऊ शकतात, त्याच्यामुळे ते जातील घेऊन. दरवाजाजवळ आणून ठेवते. लेके जाऊ. बघा एवढी जागा रिकामी झालीये तरी घर किती मोठं वाटायला लागलंय. नाहीतर त्या सोफ्याने आणि त्या खुर्चीने पूर्ण जागा अडून गेली होती. मी ऍक्च्युली रिकामं का केलं, कारण इथे गणपती बसतो आणि म्हणजे एवढी जागा पूर्ण गणपतीसाठी, आणि इथून पुढे सगळी माणसं अशी आरतीला उभी राहतात. आणि आमच्या घरात आरतीला खूप पाहुणे असतात कायम, म्हणजे पहिल्यापासून ठरलेलं आहे की आरतीला लिटरली काही माणसं तर बाहेर उभी राहतात. त्याच्यामुळे मी गणपतीच्या आम्ही दरवर्षी हे जे सोफा वगैरे ना ते वरती नेऊन ठेवतो. मग आता गणपतीला काही जास्त टाइम नाहीये आणि घर स्वच्छ करायचंच असतं गणपतीच्या आधी. मग म्हटलं की मम्मी गावावरून येण्याआधी मी निदान हे सोफे वगैरे वॉचमॅनच्या मदतीने वरती नेऊन ठेवते. आणि आता ही आजीची गादी मला तेवढी एक वर ठेवायची राहिली, मग कसं झाडू मारून पटकन लादी पुसून घेता येते म्हणून. आजी इथे झोपलेली असायची ना तेव्हा आम्ही हे शिवलीला अमृताचं पुस्तक वाचायचो, तिच्यासाठी तिला बरं वाटावं म्हणून. आता मग ते गादीवर आहे ना त्याला काहीतरी जाण म्हणतात जे लोकर पासून बनलेलं आहे, ते मम्मी मला बोलली ते तसंच ठेव, फक्त ही गादी त्याच्यावर उचलून ठेव, ते जाण नको काढूस, कारण ते जाण ठेवायला कुठे ना कुठे जागा लागतेच म्हणून. आवरले मी.
आता तुम्हाला माझा आवाज घुमल्यासारखा येतोय का? म्हणजे आपल्या घरात जेव्हा काहीच वस्तू नसते ना तेव्हा आवाज कसा रिपीट येतो तसं येतोय का? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता मी सगळे पटकन झाडून घेते, मग आपण वळूया नेक्स्ट रूम कडे, म्हणजे बेडरूम कडे. मग माझा बेडरूम आहे आणि मग मम्मी पप्पांचा बेडरूम आहे. माझा इन द सेन्स माझा आणि माझ्या भावाचा एकच आहे, जिथे मी तर झोपत नाही पण तो तिथेच कायम असतो, कारण त्याला ऑफकोर्स वर्क फ्रॉम होम वगैरे आहे, त्याच्यामुळे तो सगळं काम तिकडे म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये करतो. तुम्ही सर्व पाहू शकता, हॉल तर एकदम मस्त साफ झालाय. आता मला लादी पुसायची, पण मी आधी बाकीच्या रूम साफ करून घेईल आणि मग हॉलकडे वळेल. त्याचं कारण म्हणजे सगळे एकदा साफ झालं ना, मग सगळ्या रूमचा झाडू मारायचा आणि मस्तपैकी सगळ्याची लादी पुसायची आणि एका सगळ्यावर बसून घ्यायचं. मग बाकीचं काही काम नाही, कारण कपडे वाळत घालून झालेली आहेत, भांडी तर रात्रीच धुतलेली आहेत. सकाळी नाश्ता मी बाहेरून मागवला होता, त्याच्यामुळे त्याची काही एवढी भांडी नाही, 2-3 आहेत ती घासून घेईल. आता बाकीच्या 2 रूम्स आहेत तिकडे वळूया आपण. आता मम्मी पप्पा घरी नाही आहेत, तर मी हे डीमार्ट वरून आणलेलं मकेनचं मकेन ब्रँडचं याला काहीतरी म्हणतात, पॅटी असते याची, हे ते आहे. इथे मी थोडासा तंदुरी मसाला टाकून फ्राईज तळलेत आणि हे ना लसणाचे पापड आहेत जे मी एका मेळ्यामध्ये घेतले होते. हे सगळं तळलंय आणि हे चॉकलेट मिल्कशेक आहे. सो आता मी एकटी खाणार आहे. मम्मी पप्पा नसल्यावर एकटी काय करणार ना, मम्मी पप्पा आता नाही, आशुतोष खेळायला गेलाय, म्हणजे माझा भाऊ खेळायला गेलाय. मग आता काय करणार मी एकटी, काय खाऊ? मग हे सगळं होतं, हेच तळलं, आता हेच खायचं. दुपारचं जेवण तर माझं आजचं हेच आहे. आणि मस्त पाऊस पण पडतोय, तर तळलेलं खायला बरं वाटतं आणि सगळं काम पण झालंय. आता आरामात फक्त मोबाईल घेऊन चिल करायचं आणि संध्याकाळी मी थोड्या वेळाने बाहेर वगैरे जाईल. सो ते पण तुम्हाला बघायला भेटेलच. आता मी खाते. तुम्ही काय केलंय जेवायला आज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान लागतं हे, कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करा. छान दिसतं ना, या खायला. तुम्ही हिला माझ्या ब्लॉग मध्ये आधी पण पाहिलंच असेल. तिला मला कधी खाताना नसेल पाहिलं, जे तुम्ही आता बघणार आहे. नाही, आता मी तिला हे खायला बोलवलंय जे मी केलं होतं. तिला फोटो पाठवला, ती बोलली अगं एकटी एकटी. मी म्हणलं चल ये. सो आता आम्ही दोघी खाणार आणि मग थोड्या वेळाने बाहेर जाणार. जरा मम्मी पप्पा नाही तर मजा करून घेतो, जरा मजा म्हणजे असंच घरात, दुसरं काही नाही. तिला हे काय पापड्या काय जे आहेत ते तिला नाही आवडत, मला आवडते, मी खाते. छान वाटतंय ना, पावसाचं तळलेलं खायला लय भारी वाटतं.